नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लाईव्ह सीएनसी मशीनवर नेऊन दाखवणार आहे की तुम्हाला कसा याचा वर्क ऑफसेट घेता येईल, Z0 कसा करायचा, सीएनसी टर्निंगवर तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे। लगेच आपण जाऊयात आणि चेक करूयात की कशा प्रकारे आपण सीएनसी लेथवर किंवा सीएनसी टर्निंग मशीनवर आपण कशा प्रकारे त्याचा Z0 घेतो हे आपण बघूयात, त्याचा ऑफसेट कसा घेतो हे बघूयात। चला लगेच मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की सीएनसी मशीनवर आपला जो Z0 ऑफसेट आहे तो कसा घ्यायचा याची माहिती पाहणार आहे। आपण प्रॅक्टिकल माहिती बघणार आहे। तर बघा, आपल्याला हा जो कटर आहे आपला TNMG चा, या कटरने आपल्याला काय करायचं आहे, मशीनिंग करायचं आहे ओडीला आणि फेसला। तर मग कसं ऑफसेट घ्यायचा ते आपण बघूयात। तर हा बघा, हा TNMG इन्सर्ट आहे आणि हा टूल आहे त्याचा, आणि इथून आपला कूलंटचा फ्लो होणार आहे, बरोबर आहे। तर आता आपल्याला ही जी एज आहे, तर ही एज आपल्या जॉबला टच करायची आहे पूर्ण, आणि त्यानंतर आपल्याला त्याचा ऑफसेट घ्यायचा आहे। तर बघा कसं करायचं, आधी मग इकडं आपण जोग मध्ये जायचं। बघा, मेन स्क्रीनवर आपण जोग मोड सिलेक्ट करायचा। जोग मोड घेतल्यानंतर ऍक्सिसची मुवमेंट करायची। बघा, ऍक्सिसची मुवमेंट होत आहे, ऍक्सिसची मुवमेंट होत आहे बघा। आता त्याला मी क्लोजर घेतो, पूर्णचा क्लोजर घेतो याला मी। असा क्लोज घेतला तर समजा आता पूर्ण क्लोज झालेला आहे। मध्ये आपण पेपर टाकून काय करू, चेक करू क्लिअरन्स त्याचा किती क्लिअरन्स आहे त्याच्यामध्ये, चेक करू। आणि समजा आता हे पूर्ण टच आहे याला, असं समजून घ्या। तर टच असताना मग काय करायचं, मग बघा त्यानंतर इथं यायचं, या पेजवर आलो आपण, इथून जायचं ऑफसेटमध्ये। हे बघा ऑफसेट, इथं जायचं। या ऑफसेटमध्ये गेलं तुम्ही, इथून मग इथं खाली स्क्रीनवर खाली वर्क आहे आणि ऑफसेट आहे, आणि ऑफसेटमध्ये आले तुम्ही तर मग वर्क आहे तर ऑफसेट V दाखवत आहे। तर मग काय करायचं आपण, मग परत ऑफसेटला क्लिक करायचं, याला टच करायचं या बटनला, बरोबर आहे। इथं जॉमेट्री आलं, याला टच करायचं, ओके, या जॉमेट्रीला। नंतर मग आता ऑफसेट कोणत्या टूलचा आहे, तर इथं हा टूल आहे 7 नंबरचा, बरोबर आहे। तर मग झेडला 7 नंबर इथं, तर मग असं या स्क्रोल डाऊन ॲरोने खाली स्क्रोल डाऊन करायचं। हा ॲरो आहे, याने असं स्क्रोल डाऊन करायचं, बघा 7, बरोबर आहे। आणि इथं साईडला असं करायचं, या ॲरोने साईडला घ्यायचं, म्हणजे इथं आपण आलो या झेडला, बरोबर आहे। तर इथं आल्यानंतर आता काय करायचं आपण, झेड बघा टाईप करायचं, Z0, ओके, पॉइंट 0 असं टाकायचं, आणि इथं मेजर करायचं याला। याला काय करायचं, मेजर करायचं। Z0.0 टाकला आपण, बघा Z0.0 आलं, Z0.0 आलं, आणि इथं याला काय करायचं आपण, मेजर करायचं, बरोबर आहे। तरी तशी व्हॅल्यू येईल। या प्रकारे आपण सीएनसी मशीनवर ऑफसेट घेऊ शकतो, ओके, Z0चा। आता Xचा ऑफसेट कसा घ्यायचा आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेच तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी की एक आपला असा जॉब व्हिडिओ आपल्या मशीनवर लावून आहे, बरोबर आहे। तर असा जॉब लावून आहे, आणि हे आपलं TNMG इन्सर्ट वाला कटर आहे, बरोबर आहे। तर आपण हा कटर काय केला, हा कटर आपण आरामात हँडबिलच्या मदतीने आपण आरामात इथपर्यंत आणला, बरोबर आहे। या एजला टच केला, असं इथं आपण असं आपण इथं टच केला, बरोबर आहे। आणि इथचा हा मधला क्लिअरन्स, हा पेपर चेक करा, पेपर हलवायचा आणि हँडबिलला फिरत राहायचं, असा क्लिअरन्स चेक करायचा। जेव्हा इथं टच होईल पूर्णपणे, पेपर पूर्ण मूव होणार नाही, तेव्हा काय करायचं तेव्हा आपण मशीनच्या याच्यामध्ये जायचं, आपल्या कोऑर्डिनेट नाही, ऑफसेटच्या पेजमध्ये जायचं, आणि ते जॉमेट्रीमध्ये जाऊन त्या टूल नंबर पुढे Z0.0 मेजर करायचं, बरोबर आहे। तर पेपर लावून ऑफसेट घेणं ही पद्धत जरा जुनी आहे, पण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चालतं, व्हेरिएशन थोडंफार त्या ठिकाणी चालून जातं, किंवा काही ठिकाणी मग हा सरळ न्यायचा, याला RPM द्यायचं, आपल्या जॉबला RPM द्यायचा, आणि छोटा एक स्पार्क उडवायचा। छोटा स्पार्क उडवला, नंतर
आपला टूल त्या ठिकाणी स्टॉप करायचं आणि तिथं Z0 करून घ्यायचं, म्हणजे छोटा लाईट स्पार्क उडवायचा याचा, जस्ट स्पार्क उडवायला पाहिजे आणि तिथं Z0 करायचं. ही दुसरी पद्धत आहे. तिसरी आणखी एक पद्धत आहे, Z0 चा एक झेड सेटर असतो, तो मॅग्नेटिक झेड सेटर असा इथे चिपकतो. समजा असं आहे, असा चिपकतो, तो मॅग्नेटिक असतो, तो चिपकतो आणि जर असं डायल असतं की तसं डायल याच्यावर, मग तुम्ही हा इन्सर्ट हा टूल इथं आणायचा, याच्यावर प्रेस करायचा आणि याच्यावर तुम्ही काय करायचं, रीडिंग द्यायचं. इथं असा इंडिकेटर असतो, रीडिंग द्यायचं तुम्ही त्याला. याला तुम्ही जवळपास 1 mm चा प्रेशर द्या आणि मग इथं रीडिंग द्या 1 mm चं. आणि मग याची पूर्ण थिकनेस किती असते, जवळपास 51 mm ची थिकनेस राहते. किती? 51 mm ची थिकनेस असते आणि 1 mm चं प्रेशर द्यायचं, मग त्याला 50. मग काय करायचं, 50 सेट करायचं आणि मग थोडा टूल वर घ्यायचा इथं असं बाहेर आणि काय करायचं, बाहेर इकडं मायनस जायचं 50ला आणि Z0.0 मेजर करून घ्यायचं. ही सुद्धा एक प्रोसिजर आहे. म्हणजे आपण कागदाने घेऊ शकतो, स्पार्क उडून सुद्धा आपण ऑफसेट घेऊ शकतो आणि आपण काय करू शकतो, आपला झेड सेटर सुद्धा वापरून आपण ऑफसेट घेऊ शकतो. तर या प्रकारे सीएनसी मशीनवर वर्क ऑफसेट घेण्याची प्रोसिजर आहे. जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे तुमचे मित्र असतील VMCNचा स्टडी करणारे त्यांना सुद्धा सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. थँक्यू व्हेरी मच.